महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी असलेल्या शशांक राजेंद्र हगवणे वय 27 आणि लता राजेंद्र हगवणे वय 50 दोघेही राहणार भुकुम तालुका मुळशी या मायलेकांना जेसीबी मशीन विक्री फसवणुकीच्या गुन्ह्यात 6 जून पर्यंत खेड प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत प्रशांत अविनाश एळवंडे राहणार निघोजे तालुका खेड यांनी महाळुंगे MIDC पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती। आरोपी यांच्या मालकीचा असलेला जेसीबी मशीन क्रमांक H12SU 3165 फिर्यादी प्रशांत एळवंडे यांनी मध्यस्थीच्या मार्फत घेऊन आरोपी शशांक आणि लता हगवणे यांनी 11,70,000ची फसवणूक केली होती। शशांक आणि लता हगवणे हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत। एरवडा जेलमध्ये असलेले आरोपी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना महाळुंगे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। दिनांक 3 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास त्यांना खेडच्या न्यायालयामध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी JV मस्के यांच्या पुढे हजर केले। फिर्यादी पक्षाच्या बाजूने सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्रीमती KD सोनवणे यांनी बाजू मांडली। आरोपीच्या बाजूने स्वानंद गोविंदवार यांनी बाजू मांडली। सोबत ॲडव्होकेट अतिक सय्यद हे होते। संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी नाझीम इनामदार मुळशी। आपली काय भूमिका आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे, कारण फसवणूक झाल्याचा आरोप झालाय, अटक पण त्या प्रकरणी झालेली आहे। प्रस्तुतचा गुन्हा हा बघितला तर गुन्ह्याचे जे काही डेट्स आहे आणि जी काही क्रोनॉलॉजी आहे ती 2022-23 पासून सुरू होते। प्राथमिक एक सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, एक जे काही JCB आहे त्याच्या अनुषंगाने झालेला एक व्यवहार आहे। आता तो व्यवहार सेलचा आहे की तो व्यवहार रेंटचा आहे हा जे काही आहे त्या बाबतीत डिटेल तपास चालू आहे। आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं। हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे। आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली। आपण त्या ठिकाणी असं म्हटलं की त्यांचं भाडे तत्वावरती JCB असेल इतर मशीन्स असेल ते देण्याचं काम आहे, तर हा तसाच होता प्रकार की खरंच त्यांनी विक्री केलेला JCB होता? सिव्हिल ट्रान्झॅक्शन आहे, फिर्यादीकडे यामध्ये विक्रीचा व्यवहार होता असं कुठलाही काही पुरावा त्यांनी आज हिअरिंगमध्ये सादर केला नव्हता। आणि जे काही आमचे इन्स्ट्रक्शन्स होते त्या इन्स्ट्रक्शन्सनुसार हा एक केवळ भाड्याचा विषय होता, ज्यामध्ये रेंटसुद्धा पूर्ण ड्यू होतं, म्हणजे रेंटसुद्धा पूर्ण पे झालं नव्हतं। त्यामुळे त्या स्वरूपाचा आम्ही प्राथमिक युक्तिवाद कोर्टापुढे मांडला होता। मे 2024 मध्ये जी तक्रार दिलेली होती त्यावेळेला शशांक हगवणेंनी एक जबाब दिला होता आणि त्या जबाबात म्हटलेलं आहे की हे विक्रीच या ठिकाणी करण्यात आलं, तर पोलिसांनी तसा न्यायालयात ते जबाब पण सादर केलेला आहे। त्या चौकशीमध्ये जे काही त्याच्या म्हणजे चौकशीमध्ये जे काही निष्पन्न झालेलं आहे त्याच्या संदर्भात आम्ही इनपुट्स घेऊ आणि त्याबद्दल आमचं डिटेल युक्तिवाद करू। आम्ही ते पेपर्स जे आहेत ते आम्हाला अजून ॲक्सेस नाही आहे त्याचा, पण ज्या इन्स्ट्रक्शन्स भेटल्या त्या बेसिसवर आम्ही आज युक्तिवाद केला। करारनामा नेमका कुणाकडे? करारनामा असा कुठलाही नाही असे आमचे इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि बाकी तपास त्याच्यामध्ये चालू आहे। ॲज ऑन डेट फिर्यादीने सुद्धा कुठला करार त्याच्यामध्ये प्रोड्यूस केलेला नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।